याच्यामध्ये प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर सर्व पक्षीय सर्व जाती धर्मीय सर्वात मोठा मोर्चा हा दादा फलटणमध्ये सगळेच प्रश्न कालचाच नसेल. आम्ही जे प्रश्न आता मांडले त्याच्यावर जर व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर यापेक्षा 10 ते 15 हजाराचा मोर्चा उद्या फलटणच्या बंद आपण असं जाहीर करू. कारण 100% कालला प्रकार चुकीचा आहे. आरोग्य डिपार्टमेंटने जर नाही सगळे आरोपी अटक केले तर आपण उद्या फलटण बंद करू. कारण की आज ही वेळ ह्या गावाली उद्या आपलं बी त्यासाठी सगळ्यांनी कुठलाही मतभेद न करता सगळ्यांनी फुल ताकदीने आपण हा डोळेपर्यंत मागे उपस्थित सगळ्यांनी राहावा. सर्व नागरिकांनी एक विनंती आहे, थोडंसं ऐकून घ्या माझं. तर ही जी घटना घडलेली आहे खरोखर गंभीर आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. त्या पद्धतीनं आपण कायदेशीर प्रक्रिया बरोबर त्याच वेळी सुरू केलेली आहे. FIRला आपला माणूस गेलेले होते अधिकारी अंमलदार, परंतु ते डॉक्टरांनी दिले की पेशंट इज अनकॉन्शियस, म्हणजे जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, त्यामुळं तो रात्री जबाब घेता आला नाही. त्याचबरोबर आपण त्रयस्थाचाही जबाब घ्यायचा प्रयत्न हे होता, परंतु ज्यावेळी गंभीर गुन्हा दाखल करायचा असतो त्यावेळी फिर्यादी जर स्वतः व्हिक्टीम ज्याला ही झालंय तो जर फिर्यादी असेल तर त्याला पुढे म्हणजे कन्व्हिक्शनपर्यंत म्हणा चार्जशीट सगळ्या गोष्टीला एक आधार राहतो कायदेशीर. म्हणून आपण तो त्याला त्याच्या याच्यात येण्याची वाट बघत होतो. आता ते आहे, तिथंही फिर्याद चालू आहे. त्यातले जे बी आपण म्हणता ती नावं सर्व आम्हाला मिळालेले आहेत. आरोपीचा रात्री शोध घेतलेला आहे, कंटिन्यू 2 तेवढ्याच मार्गावर लावलेली होती, परंतु तो त्या याच्यानुसार आपल्याला ते मिळाले नाही. तर पहाटे सकाळी आपण एक आरोपी त्यातला अटक केलेला आहे, म्हणजे ताब्यात घेतलेला आहे. आणि तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आश्वासित करतो की 100% मोठा गंभीर गुन्हा दाखल करणारा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आरोपी सुटले न पाहिजेत या दृष्टीनं सर्व कायदेशीर आणि पुराव्याच्या दृष्टीनं सर्व स्ट्रिक्टली ह्याच्यामध्ये फॉलो करून आरोपी तात्काळ अटक करत आहोत. टीम रवाना करून आम्हाला फक्त मोकळं करा की थोडंसं आम्हाला वेळ द्या, जेणेकरून आपण जर हे केलं तर आम्ही संध्याकाळपर्यंत काहीतरी 100% अगोदरच सांगितलंय गंभीर आहे त्याच पद्धतीने गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. चांगला गुन्हा मोठा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई अगदी 100% काढली पाहिजे, कारवाई होईल अगदी 100% तुमच्या समक्ष अगदी सांगतो. त्याच्यामध्ये कुठलाही पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने केली जाईल. आरोपी ताब्यात घेऊन जी काय कायदेच्या त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अपेक्षा जी स्ट्रॉंग कारवाई होईल, त्याच्यामध्ये विशेष नाही. साहेब आता पेट्रोलिंग करणारे तुम्ही गुंड प्रवृत्तीची अशा गाड्या मारणाऱ्यांनाच करा. सर्वसामान्य माणसाला तुम्ही लायसन आहे का यावं का आपल्याला बिना नंबर प्लेट स्पीड बाईकर्स ह्या चेक केल्या जातील, साध्या नाही. सर्वसामान्य माणसाला तुम्ही त्रास देणार. साहेब सगळ्यात महत्वाचं आता असं आहे, आमची मुख्य मागणी तुमच्याकडे ही आहे की नवीन कायद्यानुसार त्यांच्यावर स्ट्रॉंग म्हणजे त्यांच्यावर हाफ मर्डरचा 118चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा पहिली केस. दुसरी गोष्ट, हे पकडल्यानंतर जुन्या गावठांमधनं त्यांचे डेट काढा.
दादा आम्हाला घेऊन दे. तुम्ही एकदम पुढे गेला पूर्ण दिसत असं इकडे बसा इकडे तोंड करा की तुम्ही इकडे तोंड करा ऐका, मागणी 2 होती, धिंड काढा. मागणी 3 आहे. ज्या शाळेच्या पुढं जी ही गावगुंड बसतात आणि बारक्या बारक्या पोरींची चेष्टा करतात, ह्यांच्या गांडीत लाटणं सारा तुमच्या हातात दिलेलं आहे ते. माझ्या शब्दावर जे सांगायचे सांगा. तिसरी गोष्ट, वेलणकर दत्त मंदिरचे वेलणकर वेस जी आहे वालंकर वाड्यापाशी, तिथल्या बाबतीत अनेकदा स्थानिकांनी तक्रार केली आहे. पप्पूबाईंनी केली, मी केली, विशाल तेलींनी केली, आम्ही सगळ्यांनी केली. मला बोलू देत नाही. आणि चौथी गोष्ट, सकाळी मंडईचं काळ आहे, तिथं शाळा पण आहे. एकतर त्या शाळेला आलेले पालक आणि मंडई गेलेल्या आलेल्या महिला ह्या सुरक्षित राहत नाहीयेत. आमच्यातली पोरं का नाही तुम्हाला घर किंवा सगळं हुडकून देते. आणि अधिकारी पेट्रोलिंगला कंटिन्यू गाडी शेतीमध्ये फिरेल या पद्धतीचं नियोजन 100% केलं जाईल आणि ह्या जे घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावर आळा केला जाईल. मागे जा मोर्चा आणायला लावू नका एवढीच विनंती. नाहीतर एवढा मोठा मोर्चा नाही, तुम्हाला 2 पोलीसची इमारती दिल्या फलटणचं चांगलं करण्यासाठी, वाटोळ करण्यासाठी दिलं नाही. त्यामुळे मोठा आता 10,000चा मोर्चा आहे तुमच्या. मोठा मोर्चा सत्य, स्पष्टता आणि विश्वासाची ओळख. साप्ताहिक श्रीहरी सुभाषित हे आहे आपल्या हक्काचे पेज. आताच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून आमच्यासोबत कायम जोडलेले राहा.